मी अंजली पोटे. आपण एक छोटासा मोनो ॲड सादर करत आहोत. आपण सर्वजण पाहत आहोत की सर्वजण ह्या वेळेस कोरोनासारख्या भीषण रोगाशी लढत आहेत. हा आजार माणसाला आतून खात आहे, उदाहरणार्थ कॅन्सर. पण तरीही या आजाराविषयी लोकांचे फार गैरसमज आहेत. जसा काय हा रोग एड्स प्रमाणे आहे, जो एकमेकांच्या संपर्कात येऊन पसरला जातो. त्यात भर पडते टेलिव्हिजनची. त्यांची TRP वाढवण्यासाठी ते आकडे वाढवून सांगत आहेत व ह्यावर सविस्तर चर्चाही करण्यात येत नाहीये. असो, हा विषय आपला नाही. पण एक गोष्ट जी मला आवर्जून सांगावी वाटते, मलेरिया हा आजार सर्वांना माहीतच असेल. ह्या आजारावर लस शोधून 30 वर्ष झालेली आहेत. तरीही या आजाराने दरवर्षी 65 लाख लोक ग्रासले जातात व 30 ते 40 हजारांचा मृत्यू होतो. म्हणजे महिन्याला 3 ते 4 हजार मृत्यू. त्याचबरोबर टीबीचे रुग्ण जवळजवळ 26,90,000 आहेत. त्यातले जवळजवळ 2.25 लाख रुग्ण दरवर्षी मृत्यू पावतात आणि ह्या रोगावरचे औषध व लसही उपलब्ध आहे. आणि हे औषध लोकांपर्यंत किंवा रुग्णांपर्यंत मोफत सरकारकडून पुरवले जाते. तरी पण ह्या रोगांचे आकडे कोरोनासारखे दाखवले जात नाही. जर हे आकडेही टेलिव्हिजन मार्फत दाखवले जातील तर लोक वेडे होतील. म्हणून इथे फक्त हे शिकायचे आहे की आपण आजारासोबत कसे राहू शकतो व कसे लढू शकतो. त्यामुळे आकड्यांच्या फंद्यात न पडता आपले आयुष्य जगा. घाबरण्याची गरज नाही, कारण तसेही आपण मलेरिया, TB सोबत जगायचे शिकलोच आहोत की. म्हणून मानसिकदृष्ट्या प्रबळ राहा, कारण अशीच व्यक्ती त्याचबरोबर ह्या काळात प्रत्येकावर काहीतरी बोलले जाते, जसे डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी किंवा सामान्य माणूस किंवा मजदूर. ह्या विषयांवर सोशल मीडिया किंवा टेलिव्हिजन मार्फत प्रत्येकांना सांगण्यात येत आहे. मी यांच्या विरोधात नाहीच. यांची महती खरंच खूप मोठी आहे. ह्यांनी ह्या काळात अगदी देवाचे रूप घेतले आहे आणि त्यांचा त्यागही खूप महान आहे. पण एक व्यक्ती आपल्याकडून न कळत वगळली जाते, ती म्हणजे कोरोना रुग्ण, जिला हे सगळं जवळून पाहावं लागतं किंवा ती ह्या गोष्टींमध्ये स्वतः उतरलेली आहे. तिला पण मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरं जावंच लागतं. तर ही कथा त्या अशाच रुग्णाची, ती मनोदशा व्यक्त करण्यासाठी. बघा, जमलंय का? नेहमीप्रमाणे आजही मला खूप उशीर झालेला आहे आणि आता मी तुझ्याशिवाय कुठल्याही कामाची सुरुवात करत नाही, म्हणून पहिल्यांदा तुझ्याकडेच येत आहे. आज माझे रिपोर्ट येणार आहेत, ते नॉर्मल येऊ दे. आणि पुन्हा एकदा सगळ्या गोष्टींसाठी तुला कोटी कोटी धन्यवाद. तू सुंदरसा परिवार, सुंदरसे नातेवाईक आणि सुंदरसा दिवस आज मला दाखवलंस, त्याच्यासाठी धन्यवाद. आता मी पटकन जाते आणि पटकन रिपोर्ट घेऊन येते. नाही कमिंग डॉक्टर? हो या ना. बसू? हो बसा. बोला. डॉक्टर, माझं नाव अंजली. आज माझे रिपोर्ट येणार होते. हो, एक सेकंड बघतो. हां बोला. अंजली, तुमचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहे. पण असं कसं? तुम्ही कुठे बाहेर गेलेलात का? आउट ऑफ इंडिया? म्हणजे नाही, आउट ऑफ इंडिया तर नाही, पण काही कारणास्तव म्हणजे मी एका संस्थेशी जोडलेली आहे. तर ती संस्था ह्या काळात काही गरजू लोकांसाठी काही मदतीचे काम करत आहे. त्या कार्यात सहभागी होण्यासाठी मी बाहेर जात होते. पण आम्ही प्रत्येक प्रिकॉशन्स पाळत होतो, जसं हात सॅनिटाईज करणं, मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग, अशा बऱ्याचशा जे प्रिकॉशन्स असतात ते आम्ही फॉलो केलेले आहेत. मग तरीसुद्धा तुम्ही कितीही प्रिकॉशन्स पाळले असतील, पण तुमची जी इम्युनिटी पॉवर आहे ना, ती कमी पडली. पण फक्त इम्युनिटी पॉवरमुळे हा आजार होऊ शकतो. साहजिक गोष्ट. मग आता तुम्ही तुमच्या घरी फोन करा आणि घरून जे तुमच्या गरजेच्या वस्तू आहेत ते मागवून घ्या, कारण की आता तुम्हाला इथून डायरेक्टली हॉस्पिटलला नेण्यात तुम्ही घरी नाही जाऊ शकत, कारण की आम्ही कुठचीही रिस्क घेऊ नाही शकत तुमच्या घरच्यांना. त्यामुळे तुम्ही एक फोन करून बोलवून घ्या एका माणसाला. ठीक आहे, फोन कर. हो. पेशंट कुठे आहे? मॅडम, ॲम्ब्युलन्स आलेली आहे. आता तुम्हाला डायरेक्टली हॉस्पिटलला न्यायला येईल आणि तुम्ही कोणाशीच भेटू नाही शकत. सो प्लीज चला. आणि मी तुमचे रिपोर्ट घेऊन मागून येतोच. देवा बघ, आज मी वेळेत उठले काय? मी तर झोपलेच नाही. तुला तर सगळं माहीत आहे किती त्रास आहे मला.
पण मला हे नाही कळत की हा त्रास मला का? जी लोक ह्या दुःखात होती, ह्या त्रासात होती, त्यांच्या त्रासाची समज होती मला. मग मी हा त्रास पूर्णपणे जाणून घेण्यासाठीच हा त्रास मला दिला आहेस का? तुला माहीत आहे बाप्पा, 2 दिवस झाले मी इथे पडून आहे. ज्या व्यक्तीला कूस बदलून झोपायची सवय होती, तिला पोटावर झोपावं लागत आहे. घरच्यांच्या आठवणीने जीव तिळतिळ तुटत आहे. आता सकाळी पप्पांच्या आवाजाने नाही तर काही खोचकट आवाजाने झोप उघडते. उठा उठा, ही काय आराम करायची वेळ नाही, असे आवाज कानावर पडले की मजबुरीमध्ये उठून बसावं लागतं. जी आई मी कुठेही राहायला गेली तर खोटी कारणं देऊन मला घरी बोलावून घ्यायची, ती आता खोटी कारणं शोधून मला फोन करते. त्यातही जास्त वेळ बोलता येत नाही आणि मला त्रास होऊ नये म्हणून स्वतःचे अश्रू लपवून तीही हसत हसतच बोलते. जो लहान भाऊ, ज्याला माझ्याशी भांडल्याशिवाय करमत नव्हतं, तो आता मला घरी नेण्यासाठी घरच्यांशी भांडत आहे. जी आजी रूढी आणि परंपरा यांचे भाषण देऊन मुलीने घराबाहेर राहू नये असं सांगायची, ती आता घरी ये सांगताना स्वतःचे अश्रू लपवत. ज्या आईच्या हाताच्या जेवणाशिवाय माझी भूक कधी मिटली नाही, ती आता इथले जेवण करून पोटाची आग शांत करावी लागत आहे. माझ्या गोदडीशिवाय कधी मला झोप आली नाही, पण आता इथे गोळ्यांच्या वासाची चादर अंगावर घेऊन पडावं लागत आहे. जे मिळालंय त्यात समाधान मानून ते माझं आहे असं समजून मला राहावं लागत आहे. तुला माहीत आहे ना, मला रंगीत कपडे किती आवडायचे. आता हा पांढरा युनिफॉर्म माझं आयुष्य बेरंग झाले याची जाणीव मला करून देतो. ज्या मेकअपशिवाय मी राहू शकत नव्हते, जे काजळ माझे डोळे सजवायचे, तिथे आता फक्त आणि फक्त अश्रू जमा झालेत. ज्या ओठांवर लाली सजायची, तिथे सुरकुत्या पडल्या आहेत. आणि तो मेक म्हणजे अप जणू मला तो मेकअप जणू मला आता सांगत आहे, मेक मजबूत बन, अप आणि स्वतःसाठी उभी राहा. तुला माहिती आहे, ज्या फोनमध्ये माझा जीव अडकायचा, त्या फोनचा आता जीव गेल्यासारखा वाटतोय. ज्याला हातातून कधी सोडलं नाही, त्याला हातात घेऊ वाटत नाही. आणि काय करू हातात घेऊन तरी? आता तो पण इतरांसारखा बदललेला जाणवतोय. कारण ज्यांना हे माहीत पडले, ज्यांना आपले समजून मी हे सांगितले, त्यांनी तर क्षणात मला परकेपणाची जाणीव करून दिली. ज्या मित्रांचे, नातेवाईकांचे विनाकारणच्या लेखासोबत गुड मॉर्निंग, गुड नाईटचे मेसेज यायचे, ते आता बंद झाले. कदाचित त्यांना असे वाटले असावे की आता माझ्या आयुष्यात ती सकाळ येणारच नाही. त्यांचे पण बरोबर आहे म्हणा. 2 दिवस सकाळ कशी होते हे सुद्धा मी पाहिलं नाही आहे. खिडक्यांचे पडदे उघडायची परवानगी नाहीच. दरवाजा पण तेव्हा उघडतो जेव्हा कोणाला तरी आत यायचे असते. आणि तेव्हा पण जी व्यक्ती आत येत असते ती व्यक्ती कमी आणि एलियन जास्त वाटते. पण त्यांचंही बरोबरच आहे म्हणा. माझ्यामुळे त्यांचा जीव त्यांनी का धोक्यात घालावा? त्याचबरोबर तुला एक गंमत सांगू? जे मी परीक्षेत पास झाले की नापास हे जाणून घेण्यासाठी मला फोन करण्यासाठी रांगेत उभे असायचे, त्यांना मी ह्या कोरोनाच्या परीक्षेत उत्तीर्ण पास झाले हे कळून पण कोणाचा फोन नाही आला. जे मित्र चल ना आपण ट्रिपला जाऊ, बाहेर राहू, थोडंसं एन्जॉय करू असं बोलून त्रास द्यायचे, त्यांना जेव्हापासून कळाले की मी या 14 दिवसाच्या ट्रिपवर आले, तेव्हापासून त्यांचा एकही मेसेज आला नाही. कदाचित मी एकटी आले म्हणून रागावले वाटतं ते माझ्यावर. खरं तर आता मला कळत आहे की मी कुठे कुठे विनाकारण अडकले होते. परिवाराशिवाय आपल्यासाठी आपलं असं कोणीच नसतं. मी इथे आल्यापासून त्यांनाही खूप काही सहन करावं लागलं आहे. त्यांच्याही अनेक टेस्ट झाल्या, डॉक्टरांकडे धावपळ झाली, लोकांच्या नजरा, शब्द, टोमणे, कितीतरी गोष्टी ऐकाव्या लागत आहे. घरातून बाहेर पडण्याची त्यांना संधी मिळत नाही आणि माझ्यामुळे ते हे सगळ्या गोष्टी सहन करत आहेत. पण तरीही माझ्या मागे खंबीरपणे ते उभे आहेत. माझ्यासाठी ते उभे आहेत. आणि ज्यांच्यासाठी मी त्यांच्या विरोधात होती ते आता मला कुठेच दिसत नाही आहेत. आता तू म्हणशील की मी हे तुला का सांगते? तुझ्यासाठी मला इतका वेळ कसा मिळाला? नेहमी तर मी घाईत असायचे ना. पण आता काय करू, माझ्याकडे वेळच वेळ आहे आणि तुझ्याशिवाय ऐकून घेणारे पण कोणीच नाही. आणि ह्या अंधाऱ्या खोलीत तुझ्याशिवाय उजाडाची किरण पण कोणी दिसत नाही. तशी ही खोली मस्त आहे आणि सोयीसुविधा पण आहेतच, पण जे मला हवं आहे ते नाही. इथे मला मोकळा श्वास नाही घेता येत. खरं तर मला नेहमी असं वाटायचं की मी माझं आयुष्य एकटीने जगावं.
एकटीने राहावं, मनसोक्तपणे स्वतःच्या मर्जीत जे येईल ते करावं, जे मला आयतं मिळेल ते मी मिळवत राहावं. पण खरं सांगू, आता जाणीव होत आहे की एकटं राहणं हे आयुष्य नाही, आपले माणसं नाही तर काहीच नाही. अरे सगळ्यात महत्त्वाचं तुला सांगायचंच राहिलं, उद्या एक माझा रिपोर्ट येणार आहे. कालच ब्लड काढून नेलं. ते ब्लड काढताना नेहमीप्रमाणे माझी नस काही सापडली नाही. 4 ते 5 वेळा सुई घुसवली आणि बाहेर काढली. पण ह्यावेळेस माझा हात घट्ट धरायला कोणीही नव्हतं. गप्प करायला पप्पा जवळ नव्हते. इंजेक्शन लावून घेतानाही कोणीतरी मला सोबत लागायचे. ओरडून ओरडून अख्खा दवाखाना मी डोक्यावर घ्यायचे. पण आता IV टोचताना गप्प उशीत डोकं खुपसून राहावं लागतं. आता तर मला वॉर्निंग पण मिळाली आहे की तुमच्या 4 IV बाद झाल्या आहेत. पुन्हा असे काही वागलात तर टाचेतून सलाईन लावण्यात येईल. खूप भीती वाटते, खूप रडू येतं, खूप त्रास होतो. IV लावताना खूप ओरडावंसं वाटतं, पण इथे माझी नाटकी झेलणारं माझं असं कुणीच नाही. म्हणून फक्त मनातली मनात स्वतःशी द्वंद्व करावं लागतं. आता अजून 2 टेस्ट बाकी आहेत. तोपर्यंत ही खोली माझी, ह्या अंधारासारखे आयुष्य माझं. रिपोर्ट नॉर्मल नाही आले तर इथेच पडून राहायचं आहे. आतून स्वतःच्या मनाला ही गोष्ट खात आहे आणि रिपोर्ट नॉर्मल आले तर बाहेर जाऊन जगाशी लढायचं आहे. कारण प्रत्येकजण माझा स्वीकार करेल असं नाही. कारण लोकांना ह्या आजाराने वेगळेच काहीतरी दाखवले आहे. प्रत्येकाला फक्त ह्या रोगांची आकड्या बघायची सवय झाली आहे आणि ह्या आकड्यामुळे तो माणूस दूषित आहे, तो माणूस माणूस नाही ही त्यांची समज झाली आहे. तो परत आला म्हणून त्याला चुकीची वागणूक दिली जात आहे, त्याचा अपमान केला जात आहे. आत्तापर्यंत मला कळाले नव्हते, पण आता कळत आहे त्या कॉलर ट्यूनचा अर्थ, जी सांगते की आपल्याला आजाराशी लढायचे आहे, आजारी व्यक्तीसोबत नाही. पण तरीही आता जे काही होईल ते मी पाहायला तयार आहे. मी जगेल की नाही माहीत नाही, माझे रिपोर्ट नॉर्मल येतील की नाही माहीत नाही, पण जर मला नवीन आयुष्य मिळालेच तर मी लढायला तयार आहे. माझं आयुष्य माझ्या लोकांसोबत मी नव्याने जगायला तयार आहे.